अध्याय 36. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रेय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. दत्तात्रेय स्वामी कृपे ऐसा अधिकारी अक्कलकोटाहुनी अष्टयोजने दुरी सिद्धन केरो गावचा जंगम वणिक गुरु विचारी गुरु सिद्धापा नाम जयाचे प्रति संवत्सरी बहुत धन्य उत्पन्न गज अश्व वृषभ गौ महिषी आदी करून गुरु सिद्धपाचे पदरी असून पवित्र अंतकरण राहत असे. ते दत्तात्रेय स्वामींची कीर्ती अपार श्रवण करूनी लोकमुखे वारंवार नृत्यासह द्विज होऊनी महत सत्वर मिळण्यात आपण बैसुनी अक्कलकोटास पातले पेठेत उतरले जंगमाचे मठात. त्या काली शिवदत्तावधूत ग्रामाबाहेरील जंगम मठात विराजती संसानी जंगम गुरु श्रीमान स्नानादिक धर्म आटोपून रथवाहनीनं बैसून आपण पादचारी संवाहन रहित अक्कलकोट ग्रामाबाहेर जंगमाचे मठात पातले सत्वर अवलोकिती राजाधिराज दत्त दिगंबर तेजस्वी सुंदर वरद मूर्ती रक्त श्यामलांग प्रसन्न वदन वक्ष विशाल कंबुग्री वासम शोभायमान चंपकवत नासा कमलदल नयन आजानुबाहू सरल शोभती सुकुमार जन्म जरारहित सुपाद स्वंगुली सुजंग विराजित सुनाभी शुभ उरु शुभ लिंग सहित आच्छादित कौपिन वस्त्रे कंठी रुद्राक्ष तुलसी माला स्फटिक विलसतसे हेमयुक्त मुक्त प्रवालक करणी चार चार कुंडल रूप मौतिके अमोलिक ऐसे अलौकिक ध्यान पाहुनी मग ते गुरु सिद्धापा आनंदले नृत्य गायन करू लागले. समर्थांचे चरणावळी लोळले कृतार्थ केले मज म्हणती. मग सत्य संकल्पानुसार आपण साक्षात भेटले परमेश्वर मनोरथ पूर्ण झाले कृपासागर दर्शने कृतकृत्य झालो. काही अन्न पाणी न घेता करुणी चित्तवृत्ती एकाग्रता दत्तात्रय स्वामींच्या समीप तत्वता तटस्थ उभे राहिले. गुरु सिद्धापाचे शिष्याधिक पाचारणास आले जंगम लोक म्हणती आपण गुरु संस्थानिक चलावे पेठेत जंगम मठी आपणा वाचुनी आम्ही सकल गौ अश्व वृषधाधिक उपवासी सायंकाळ झाला आता उठावे गुरुदयाळ असे विनविती तयासी. तेव्हा गुरु सिद्धापाने शिष्यवचनी दुर्लक्ष केले. यावरी दत्तात्रेय मुनी बदले एक भाकर तुझ लागुनी देतो ती पचेल काय. नंतर गुरु सिद्धापा नम्रत्वे वदती आपण कृपा करुनी मज द्याल भगवन मूर्ती ते सर्व पचेल यथास्थिती पाहिजे त्यासी करुणा नवा. नंतर दत्तात्रेय प्रभूंनी दुसरे दिवशी एक भाकर होती धनगरापाशी ती घेऊनी जंगम सिद्धापासी तिथली परमार्थिक संज्ञेची. शिवभक्त संपूर्ण जंगम लोक जंगमाचेच भक्षिती अन्नोदक जंगमा विरहित जे जन आणिक त्याचे परिपक्व अन्न भक्षिती ऐसे असूनी गुरु सिद्धापाने निशंक बक्षिली भाकर प्रासादिक चमत्कार झाला तात्कालिक श्रोती श्रवण करावा. समर्थांचा प्रसाद भक्षिता वैराग विवेक उदयासी यई तत्वता उदयी प्रगटली ब्रह्मस्वरूपता तेणे सत्य कृतार्थता पावले. श्रीमंती मठ महती सुटली देह अहंता गलित झाली ब्रह्मस्वरूपी वृत्ती एकत्वे रंगली प्रसाद भक्षिता तात्कालिक गुरुसेवेत झाले निमग्न कोणतेही नसुनी पदार्थ भान ऐसे दत्तात्रेय योगीश्वरे विलोकुन गुरु सिद्धापास आज्ञापिती. तुम्ही आपल्या संसारी जाऊन असावे निशंक ब्रह्मानंदी निमग्न ब्रह्मस्थिती सुख भोगावे अभिन्न परोपकारी विनययुक्त सत्य प्रिय मधुर वचने सर्व काळ भक्ती वैराग्य ज्ञान मार्गे निर्मल स्वये वर्तुनी निस्पृह निर्लोभ सकळ जनासी बोधुनी संतोष व्हावे. परिसोनी सद्गुरु मुखे ज्ञानामृत गुरु सिद्धापा अमृत पाने झाले तृप्त व दत्तात्रेय स्वामींचे अत्यंत भक्तियुक्त पूजन करीती यथाविधी करद्वय जोडुनी अनन्य भावे रात्री मज अज्ञानासी देवाधी देवे आपणा सारिखे तत्काळ बरवे केले सहज अधिकार नसता भेदाभेद उच्च नीच अधिकार हे देखण्याची नाही केवळ निर्विकार समान दृष्टी कृपासागर प्रत्यक्ष परमेश्वर आपण आहा ऐसा मज लाधला साक्षात्कार म्हणून घातले दंडवत नमन वारंवार गुरु समर्थांच्या आज्ञेनुसार जातो राहतो स्वस्थानी प्रसाद घेऊनी जंगम गुरु सिद्ध
सिद्धापा संपादुनी दत्तात्रय वरदान कृपा दुर्मुक्त होऊनी भव संसार तापा जाऊनी राहिले सिद्ध न केलीस नित्य करीती दत्तात्रय गुरु भजन गुरु आज्ञेनुसार वर्तन करुनी संस्थानी गुरु सिद्धापा मुक्त सज्जन बहुत वर्षे निवसले ते दत्तात्रय स्वामी दुसऱ्या खेपेस एल्लम्मा देवीचे स्थानात होते म्हणू रास चोळापास सेवेकरी त्यावेळेस पुष्कळ लोक होते समागमे दत्तात्रय स्वामींच्या दर्शनार्थ केवळ सहस्रावधी जन पेढे बर्फी श्रीफल घेऊन येत होते पुष्पहार पुष्कळ कापुरारती प्रकाश विशेष तदा पंढरपुरा सारखी बहुत दाटी दर्शन घेती शुद्ध प्रेम पोटी अवतारिक पूर्ण पुरुष जगतासाठी ऋणी संचरती महिवरी आप्पासाहेब म्हणूनचे पाटील वैष्णव द्विज असून शुद्ध भक्त प्रेमळ समर्थांचे पादोदक उच्चिष्ट प्रसाद निर्मल घेती घर मंडळीसह हे पाहुणी खेड्यातील आद्य वैष्णव रामाचार्यादिक मंडळीस वैषम्य भाव चित्ती उद्भवनी सगर्व क्रोधे भाषण करीती अहोय भ्रष्टलेले यती यास नसे गोत्र जाती पाहिजे त्यांचे अन्नोदक ग्रहण करीती याचे उच्चिष्ट भक्षिती ब्राह्मण त्यात आमचे वैष्णव पाटीलाधिक भक्षिती उच्चिष्ट तीर्थ म्हणून प्रसादिक यास वैष्णव जातीतून लोक पंक्तिबाह्य वेगळे ठेवावे अन्नोदक व्यवहार याचे संगे ठेवू नये कोणी कोणत्याही प्रसंगे ऐसे वज्रासम कठोर शब्द वावुगे द्वेषकारक बोलती ते परिसुनी खेडचे महाविद्वान सीतारामाचार्य वैष्णव असून सर्वांशी म्हणती विचार केल्याविण साहस कर्म करू नये यतीची परीक्षा घ्या हो अनुभव संयुक्तिक विचार करारे वैष्णव आपण कोणत्याही वेदांतील अपूर्व वेदमंत्र रूच्या अर्थासह तैसेच भागवंतातील श्लोक कठीण भगवद्गीतेतील सार्थ पठण प्रत्येकाने मानसी अर्ध प्रमाण धरून अर्धयतीस पुसावे त्यांनी अर्धमंत्र श्लोकाचे उत्तर यथार्थ दिले असता जाणावे ईश्वरावतार मग त्यांचे तीर्थप्रसाद निर्दोह हितकर कान घ्यावे आम्ही ब्राह्मणांनी ऐसी योग्य पोक्त युक्ती कुशल रामाचार्यादी वैष्णवास वाटली अनुकूल दुसरे दिवशी होताची प्रातकाल एल्लम्माचे स्थानात पातले समर्थ जागृत होण्याचे संधी बाबा यादव त्वरित आधी गुरुगोडीची करून सिद्धी उभे राहती सन्मुख चोळाप्पा श्रीपाद पुजारी उदकादिक घेऊनी उभे सेवे करी इतुक्यात समर्थांनी वस्त्र दूर करुनी झडकरी भीमेसी सन्मुख पाहिले उठुनी बसताची विश्वव्यापक दर्शनासी धावले बहुत लोक बाबा यादव गुरुगोडी तात्कालिक समर्थांसी देऊ लागला मे दर्गीचा मदार नामे जमादार समर्थांचा भक्त खरोखर त्याने विनविले दत्तात्रय योगेश्वर गुरुगोडी तमाखू बाबा यादव गुरुगोडी तात्कालिक समर्थांसी देऊ लागला मेदर्गीचा मदार नामे जमादार समर्थांचा भक्त खरोखर त्याने विनविले दत्तात्रय योगीश्वर गुरुगोडी तमाखू ग्रहणार्थ तव वदती उच्च स्वरे योगीराज तुम्ही प्रथम ओढावी आज आमची परीक्षा पहावया वीर समाज पातला आहे म्हणून मग जमादाराने गुरुगोडीची नळी समर्थाज्ञे मुखासी लाविली भिंती मार्गे वीर मंडळी उभे होते वैष्णव द्विज त्यांनी देवदत्तास न पाहिले न वंदिले योगीराजेही त्यांच्याकडे न देखिले तथापि त्यांचे हतकपट्ट जाणिले मग धर्मविचार आणिला मानसी की यवन मुखे वेद बोलविणे हे वैदिक मार्गे सर्वदा निंद्य आहे म्हणून आपणाची स्वतः लवल आहे म्हणून लागले ऋग्वेद मंत्र रुचा आणिक 2 श्लोकार्थ सार्थ भागवंतातील तैसे 3 श्लोकार्थ सार्थ भगवद्गीतेतील म्हणून दाखविती स्पष्ट तात्काळ यथासांग योग उपनिषदार्थ तैसेची यजुर्वेद सामवेद मंत्र अथर्वण वेद समंत्र शास्त्र मंत्र ब्राह्मण सहज पवित्र स्वमुखे म्हणून दाखविती हे विलक्षण कृत्य अमानुषिक पाहुनी भ्याले विस्मित वैष्णव लोक विद्या मदाभिमान उतरला क्षणिक स्वहस्ते स्वमुखात आडिती लोटांगणे घालिती वारंवार संस्कृत भाषेत करीती प्रार्थना स्तोत्र आपण साक्षात महाविष्णू ईश्वर अवतार पूर्ण निशंक आहा मग सकल वैष्णवानी स्नान संध्या आटोपून शरणागत होऊनी लीन दत्तात्रय स्वामींचे तीर्थप्रसाद घेऊन घटित लीला गात गमन केले
ज्या रामाचार्याने निंदा केली होती त्याची स्त्री व्याधी निवारणार्थ सती प्रत्येक पौर्णिमेसी वारी करी भक्ती अक्कलकोटास येऊनी तीर्थप्रसाद गुरुचे उच्चिष्ट भोजन रीत होती संशय परित्यागून त्या योगे वैष्णव स्त्री व्याधियुक्त होऊन आरोग्य पावरी दत्तकृपे अक्कलकोटापासून 3 कोस मेदर्गी नामे ग्राम सुंदर पटवर्धन कुरुंद वाडकर संस्थानिकांचा प्रसिद्ध आहे. त्या ग्रामात पांडुरंग सोनार स्वामी भक्तिपरायण शंभू लोहार आणि यवन मदार जमादार प्रियकर दास समर्थांचे होते. एकदा मेदर्गीच्या कारागृहातील काही कैदी पळून गेले. पाष्कळ जोंधळ्याचे शेतात चंचळ गुप्त रीतीने बैसले. तेव्हा अधिकारी तात्यासाहेब एलूर त्यांनी कामात योग्य न करिता विचार अन्याय ठरवून मदार जमादार त्याची कोरडे मारण्यास उभे ठेले. त्या काळी करुणानव स्वामीराय भक्तमंडळीस सांगती मदार भक्तप्रिय मेदर्गीस त्यास विना अन्याय कोरडे मारण्यास उभे केले. मग तात्काळ मेळ्यात बैसोनी समागमे घेऊनी बहुत सेवक जन मेदर्गीस शीघ्र वेगे जाऊन पोहोचले. तेथे योगीश्वर तात्या अधिकाऱ्याचे आज्ञेनुसार मदारासी फटके मारणार तो अकस्मातश दत्त दिगंबर पातले म्हणून समजले सर्वा. तात्या अधिकारी वदे मदयुक्त आम्हास भेटून सोडवावा भक्त यासव आले यतीश्वर त्वरित पाहू काय करतील ते. वरच राहिला मारणाराचा हात चळेना वळेना हे पाहुनी विस्मित सर्व लोक होऊनी भयभीत प्रार्थिती स्वामी समर्थासी अंतसाक्षी भगवंत मूर्ती तात्यांचे निंद्य कर्म जनासी सांगती. मग तात्या भिवूनी श्री चरणाप्रती घाली साष्टांग नमन तदा. तिकडे कैदी शेतातून निघून सहज आले त्या स्थळी आपले आपण दत्तात्रेय स्वामींचे चरण दर्शन करावया उभे ठेले. सर्वांसी वाटला अद्भुत चमत्कार म्हणती भक्त वत्सल हे प्रत्यक्ष परमेश्वर. यवनी तत्काळ केले संकट दूर लीला अपार याची असे. मारणारा होऊनी शरणागत दत्तात्रेय स्वामीपदी बहु विनवित. तेव्हा त्याचा हात झाला पुरवत स्वामी राज भक्तांसी वदती तदा. मदारात्वा स्वस्थ करुनी मन निर्भय असावे भक्ती भजन करून. तुझा योगक्षेम चालवितो मी जाण कल्याण विजयप्रद सर्वदा. ऐसे श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अर्थक देवाधिकाला भवा नवी तारक सर्वत्राला. इति षट्त्री शतीतोमोध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.